मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका। व्हिडिओ स्किप केला तर तुम्ही स्वतः पाणी शोधक बनू शकत नाहीत। स्वतःचं पाणी स्वतः कसं शोधायचं ते फार महत्त्वाचा पार्ट आहे। तुम्ही स्वतः प्रयोग करा, तुमच्या शेतामध्ये प्रयोग करा, तुमच्या शेतामधली बोरवेल असेल, विहीर असेल, त्याच्यावर जे तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचा पॉईंट फायनल करायचा आहे। बाकी सगळे व्हिडिओ आपले जेवढे व्हिडिओ आहेत त्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रातले जवळजवळ 3000च्या आसपास सुपर डुपर हिट पॉईंट आपण गेल्या वर्षभरात दिलेत आणि सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे। दुसरी गोष्ट, शरीर साथ देत नाही म्हणून ज्यादा धावपळ होत नाहीत। त्याच्यामुळे मित्रांनो, नाराज होऊ नका। जे माझे पेंडिंग, आता माझे परवादीच्या प्रोजेक्टचे पेंडिंग आहेत ते 9 तारखेला त्यांचं फायनल करून टाकू। सातारा असेल, कर्नाटक असेल, सोलापूर असेल। तर चला मित्रांनो, फार परेशान काय होऊ नका आणि मलाही परेशान करू नका। दुष्काळ भयानक आहे, त्याच्यामुळे फार म्हणजे अति घाई संकटात नाही, असं काही होईल असं काही करू नका। तर मित्रांनो, लवकरच आपण अशा डेलीचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील आणि तुमच्या सगळ्या समस्यावर तुमचं स्वतःला तुम्हाला म्हणजे विजय मिळवता येईल असं मला वाटतंय। तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघा। मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे, ग्रामीणवाडी स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ फार सुंदर आहे। तुमच्याच आलेल्या कमेंटवर हा व्हिडिओ बनवतोय आणि आपल्या पहिल्या चॅनलवर हा व्हिडिओ ऑलरेडी 3, 4, 5 वेळा आपण बनवला आणि तो सुपरहिट झाला। लोकांचे त्याचे प्रयोगही सुपरहिट झाले। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा जाणारा बोरवेल हा कोरडा जाणार नाही। दुसरी गोष्ट, तुम्ही रोडवर पाणी शोधत असाल तर प्रोसेस व्यवस्थित असावी, प्रॅक्टिस भरपूर करा। असं नाही तारा पकडायला जमल्या, तारा उचलायला जमल्या म्हणजे पाणी शोधायला जमलं। याच्यात भरपूर काही प्रोसेस आहे, एक एक तुमच्या समोर मी आणणार आहे। फार तुम्हाला अडचणीत किंवा फार तुम्हाला त्रास होईल असं काही होणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओला आपण करूया सुरुवात। सगळ्यात पहिलं, आजचा व्हिडिओचा आपला जो विषय आहे तो आहे कोरड्या लाईन कशा ओळखायच्या किंवा फॉल्टी लाईन। आता इथं फॉल्टी लाईन आहेत की नाही हे माहित नाही। कोरडी लाईन कशी ओळखायची किंवा कोरडी व्हायला लागलेली लाईन कशी ओळखायची, या बोरवेलवर तुम्हाला ओल्या लाईन आणि साईडला गेल्यानंतर कोरड्या लाईन दुसऱ्या ठिकाणी आपण चेक करून तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करू। जर नाही समजलं तर तुम्ही नक्की मित्रांनो कमेंट करा। व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा। काय होईल माहिती का, स्किप जर केला तर तुम्हाला मला काय सांगायचं ते कळणार नाही आणि तुझा पॉईंट फेल जायला ज्यादा वेळ लागणार नाही। तुमचा 100% पॉईंट फेल जाऊ शकतो। त्याच्यामुळे तुम्ही रोडवर जर स्वतः प्रयोग करत असाल तर या सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनात येणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्वाचं आहे फॉल्टी क्षेत्र, कोरडी लाईन ओळखणं। हे याला जमलं तो मला वाटतं बऱ्यापैकी सक्सेस रेट देऊ शकतो किंवा घेऊ शकतो। मला हे सांगायचं, आपण याच गोष्टीवर ज्यादा काम केलं गेल्या वर्षभर आणि सगळे सुपर डुपर हिट प्रोजेक्ट दिले आणि आपल्या पाणी शोधक मेळाव्यामध्ये पण आपण याच्यावरच अभ्यास करणार आहोत। चला मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपण सेम ही आहे उत्तर दक्षिण लाईन। आता याला पूर्वेकडून पश्चिमेकडे चेक करू। सगळ्या गोष्टी वारंवार मी का सांगतोय तुमच्या लक्षात राहाव्यात। आता ही एक लाईन आहे, ही कमजोर व्हायला लागलेली, म्हणजे काय झालं माहितीये का, जरी याच्यावर फुल तारा पाठीमागे गेल्या। आता ही लोड लाईन आहे बघा, ही लोड लाईन आहे, थोड्या पाठीमागे येतात तारा। आता ही लाईन ही आहे, समजा का एकदम अॅक्युरेट लाईन ही आहे। या लाईनवर आपण लाईन मारू आणि त्या लाईनवर चढूया। आता काय करू माहिती का, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाऊ। तारा किती फिरल्या बघा, अर्ध्याच फिरल्या। याचा अर्थ ही लाईन अर्धीच झालेली आहे। अर्धी म्हणजे अर्ध्या इंचाच्या आसपास। याचं पाणी 100% कमी झालेलं आहे। काय होतं माहितीये का, दिवसेंदिवस हे दिवस असे आहेत मार्च एप्रिलचे। आता या लाईनचे प्रवाह याच बाजूने आहेत, त्याच्यामुळे झालं काय, जर ती कट असतील आपल्याला पलीकडून चेक करायला लागलं, पलीकडून तारा ज्यादा काय फिरणार नाही, थोड्या फिरतील। आता ही झाली उत्तर दक्षिण लाईन। आता आपण पूर्व पश्चिम लाईन चेक करताना उत्तरेकडून दक्षिणेकडे जाऊ। हे बघा, इथं फिरलेल्या तारा, आता इथे पुन्हा पाठीमागे गेलं, तारा पाठीमागे गेल्यात बघा, तारा पाठीमागे गेल्यात। लोड लाईन आहे कशी आहे ती ओळखण्यासाठी पुन्हा या लाईनवर चालायचं। आता हे बघा, इथं लाईन आहे, या लाईनवर आपल्याला चालायचंय पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे, कुणी कोणी चालू शकता। ज्यावेळेस आपण चलत असतो त्यावेळेस तारा फिरण्याची पद्धत, ह्या पूर्ण तारा पाठीमागे गेलेल्या आहेत। अजून ही लाईन लोड आहे, चांगली फुल आहे, एक लाईन कमी झालेली आहे। आता याच्या क्रॉस मध्ये ही उत्तर दक्षिण लाईन, ही पूर्व पश्चिम लाईन, या दोन्हीच्या मध्ये काही आहे का बघू। थोडा 10 फूट लांब जाऊन गोलाकार आकारात फिरूयात। आता इथे एक लाईन आहे बघा मित्रांनो, पण याच्याही तारा पाठीमागे फिरतायत। त्यालाही आता याच लाईनवर फिरून बघायचं, एकदम संपलेली लाईन आहे आणि या लाईनचं पाणी सुद्धा याच भागातून येत आहे। त्याच्यामुळं या लाईन सुद्धा कमजोर झालेली आहे। सध्या या बोरचं पाणी कमी व्हायला लागलेलं आहे। याच्या ऑलरेडी 2 लाईन कमी झाल्यात, एकच लाईन फुल लोड आहे। त्याच्यामुळं
यांचं एवढं भरणं होत आहे. म्हणजे कमी झालं म्हणजे फार कमी नाही. खाली दाखवा कांदा वगैरे, तो कांदा वगैरे सगळ्या याच्यावर भरतोय. पण जे पहिलं पाणी होतं मोठ्या साईज मध्ये 2 इंचामध्ये, ते आता जवळजवळ मला वाटतं 1.25 इंचामध्ये झालेलं आहे. मला वाटतंय लोड लाईन ज्यावेळेस तुम्ही चेक करता त्या लोड लाईनवर पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा लोड लाईन कशी चेक करायची. झटका हाणल्यावर ज्यादा फास्ट झटका हाणला तर पहिलं समजून जायचं कोरडी आहे. ज्यावेळेस तुम्ही झटका हाणल्यानंतर त्या लाईनवर चेक करत चालताल त्यावेळेस त्याच्यावर तारा फिरत नाहीत. कळलं मित्रांनो, त्याच्यावर तारा फिरत. तुम्हाला तो एक डेमो दाखवतो पलीकडच्या वावरामध्ये जाऊन. ज्या ठिकाणी मोकळी लाईन आहे ती मोकळी जाईन आणि या ठिकाणी ही लोड लाईन आहे, या लोड लाईनवर तुम्ही तसे फिरले तरी तिथं तारा फिरतात. आणि जी फॉल्टी क्षेत्र असतं फॉल्टी क्षेत्रावर स्पीड दोन्ही ठिकाणी जादा असते. म्हणजे काय होतं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि जी कमजोर लाईन असते त्याच्या पाठीमागे जाऊन तारा पुढे येतात. म्हणजे ती कमजोर झालेली लाईन असते. जी फॉल्टी क्षेत्र असतो त्याच्या दोन्ही फास्ट पद्धतीने फिरतात. आता तिथं फॉल्टी क्षेत्र असेल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे तुमच्या निदर्शनात आलं कळालं का नाही. लोड लाईन कशी ओळखायची. लोड लाईन जर याच्यामध्ये हे बघा आता तुम्हाला फायनल दाखवतो. आता हे बघा तारा फिरलेल्या आहेत. आता एक फक्त या लाईनवर चालत जायचं. कोणत्याही साईडने या, तिकडून या किंवा इकडून या. हे बघा तारा एवढ्या फिरलेल्या आहेत म्हणजे एवढंच पाणी आहे. एक अर्ध्या इंचापर्यंत पाणी असावं. तर ही लोड लाईन आहे. जर फॉल्टी क्षेत्र असतं तर ती फास्ट मध्ये पिकेली असती. चला इकडे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो आपण काय करू माहिती का, आता लाईन शोधू. आता पूर्वेकडून पश्चिमेकडे जाऊयात. लाईन शोधू आणि आपल्याला जर लाईन सापडली ती मोकळी आहे का कोरडी आहे का फॉल्टी आहे. याच्यावर तारा पाठीमागे गेलेल्या आहेत. आता याच लाईनवर आपल्याला चेक करायचंय. हे बघा याच्यावर तारा फिरत नाहीत. याचा अर्थ काय झाला माहिती मित्रांनो, ही कोरडी झालेली लाईन किंवा लाल गिरो मधली लाईन असते जी सुकलेली, भरपूर काळापासून सुकलेली आहे. तर त्याच्यावर तारा चालताना फिरतात. हे बघा झटका मारून तारा पाठीमागे गेल्यात. आणि तुम्ही ज्याच्यावर चालताना याच्यावर तारा पाठीमागे फिरत नाहीत. याचा अर्थ या लाईनवर पॉईंट द्यायचा नाही. हे 100% तितकंच खरं आहे किंवा घ्यायचा नाही. जर तुम्ही त्या लाईनवर चालताना तुम्हाला तारा पाठीमागे फिरल्या आणि जर इकडे चालताना नाही फिरल्या, त्या लाईनवर जेवढी आपण उत्तर दक्षिण चेक करताना आपल्याला पूर्व पश्चिम लाईन भेटली आहे मित्रांनो. आता या पूर्व पश्चिम लाईन भेटली बघा. ही का वारंवार सांगतो तुमच्या लक्षात येणार नाही. आता पूर्व पश्चिम लाईन आपल्याला भेटलेली. आता पश्चिमेकडून पूर्वेकडे चेक करा का पूर्वेकडून पश्चिमेकडे 20 फूट चेक करा. त्या लाईनवर जे माझे जुने सबस्क्रायबर त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आता त्याच्यावर तारा फिरल्या नाहीत. आता दुसरी लाईन बघू. त्याच्यावर तारा फिरल्या तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ती फॉल्टी आहे की बाबा पाणी आहे का मोकळी आहे. त्याच्यावर तारा फिरलेल्या आहेत. आता याच्यावर चालून बघू. लाईन झालेली एक कमजोर, तारा पूर्ण पाठीमागे गेल्या नाही. त्याचा अर्थ फार कमी पाणी झालेला आहे. आणि शेवटची तिसरी लाईन राहिली आपली. अजून चेक करूया. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता इथं तारा फिरलेल्या आहेत. पुन्हा या लाईनवर चेक करून बघू. त्याच्यावरही तारा फिरत नाहीत. याचा अर्थ ही यात मोकळी लाईन आहे यात फॉल्टी लाईन आहे. दोन्ही एक ऑप्शन आहे. त्याच्यामुळे ज्या तारा चालताना ज्या ठिकाणी तारा फिरतील त्या लाईनवर उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे चाला. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा ती लाईन लोड आहे की अनलोड आहे. लोड असेल त्याच्या क्रॉसवरच पॉईंट घ्यायचा. व्हिडिओ समजला नसेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आता उद्या काय एखाद्या ग्राउंडला 2-3 दिवस मी ग्राउंडला नाही, पेपर आहेत. फार मित्रांनी आज वाट बघितली असेल. थोडा त्रास झाल्यामुळं फार लॉंग रूट घेता आला नाही. 9 तारखेला साताऱ्याचा आणि बेळगावचा रूट आहे. त्याच्यानंतर सोलापूरचा आहे. 9 तारखेला तिन्ही भाग फायनल करू. 8 तारखेला याचा आपला जामखेडचा आहे. जामखेडचा भाग आहे काही, तेवढा कंप्लीट करू. आणि फार काय धावपळ होणार नाही, पण जेवढी होईल तेवढी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. बाकी काय असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा. भेटू उद्याच्या भागात. नमस्कार, धन्यवाद.